Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। अजितदादा नेहमी त्यांच्या वक्तव्यांसाठी आणि त्यांच्या कृतीसाठी, त्यांच्या निर्णयांसाठी फेमस असतात, नेहमीच चर्चेत असतात। अजितदादा जरी महायुतीसोबत सत्तेत असले तरी ते सातत्याने हे सांगत आलेले आहेत की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा आहे, आमच्या पक्षाची विचारधारा ही वेगळी आहे, आमच्या पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरांची आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही मार्गक्रमण करणार आहोत, सेक्युलर पद्धतीनेच आम्ही मार्गक्रमण करणार आहोत। अनेकदा त्यांना प्रश्न विचारला जातो की हिंदुत्ववादी जे सरकार आहे त्याच्यासोबत तुम्ही आहात, हिंदुत्ववादी दोन पक्ष आहेत त्यांच्यासोबत आहात, तर तुम्ही कसे सत्तेत सहभागी झाला? तर दादा हे सातत्याने सांगतात की आम्ही विकासासाठी सहभागी झालेलो आहोत, परंतु आमची विचारसरणी ही वेगळी आहे। आता दादांनी एक निर्णय घेतलेला आहे। आज ते बारामतीमध्ये होते आणि बारामतीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एका गोष्टीवर भाष्य केलेले आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते 10% जागा या अल्पसंख्याकांसाठी अर्थात मुस्लिमांसाठी ठेवणार आहेत आणि या 10% जागांवर ते मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत। आता आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये जे दोन पक्ष आहेत, भाजप आणि शिवसेना, ही प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत असतात, पण दादा थेट आता त्यांच्या विरोधातली भूमिका घेत आहेत आणि आम्ही मुस्लिम उमेदवार देणार असं जाहीर करतायत। एकीकडे देवेंद्र फडणवीस हे वोट जिहादबद्दल बोलतायत, त्याच्याबद्दल सातत्याने ते भाषणांमध्ये वक्तव्य करतायत, तर दुसरीकडे दादा थेट आता मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीमध्ये आहेत। त्यामुळे दादा बीजेपी आणि शिवसेनेच्या विरोधातली भूमिका का घेत आहेत? दादा 10% ज्या सीट्स आहेत तिथे मुस्लिम उमेदवार का उतरवणार आहेत, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया। तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की अजित पवार आता 10% जागांवर अल्पसंख्याक अर्थात मुस्लिम उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत। सुरुवातीपासून अजित पवार हे सातत्याने सांगत आलेले आहेत की आमचा सेक्युलर पक्ष आहे, सर्व धर्म समभाव मानणारा आमचा हा पक्ष आहे। काही दिवसांपूर्वी तुम्हाला आठवत असेल तर धुळे कल्याणची ट्रेन होती, त्याच्यामध्ये एक प्रसंग घडला होता, ज्याच्यामध्ये एका मुस्लिम व्यक्तीला बीफ घेऊन जाण्याच्या संशयावरून काही तरुणांनी मारहाण केली होती आणि त्याच्यावर सुद्धा अजितदादांनी प्रतिक्रिया दिली होती आणि अशा पद्धतीने मारहाण करणं योग्य नाहीये किंवा कोणाला टार्गेट करणं योग्य नाहीये असं सुद्धा अजित पवार म्हणाले होते। त्यांच्या पक्षामध्ये अनेक जे त्यांचे उमेदवार आहेत किंवा आमदार आहेत ते सुद्धा मुस्लिम आहेत आणि दादा सातत्याने सांगत आले की आम्ही सर्वसमावेशक राजकारण करतो, सगळ्यांना सोबत घेऊन राजकारण करतो। आज ते बारामतीमध्ये होते आणि बारामतीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दादांनी एक घोषणा करून टाकलेली आहे आणि त्यांनी सांगितले की आता येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना ज्या जागा मिळतील त्या जागांमधल्या 10% जागांवर ते आता मुस्लिम उमेदवार देणार आहेत। त्यामुळे दादा खरंच सेक्युलर राजकारण करतायत का? खरंच दादा सर्व धर्म समभाव घेऊन पुढे चाललेत का? हा सगळा प्रश्न उपस्थित केला जातोय। दुसरीकडे आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस हे वोट जिहादबद्दल बोलतायत। लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, त्यांना मुस्लिमांची मतं मोठ्या प्रमाणावर मिळाली होती आणि एक गठ्ठा ही मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली होती। त्यामुळे सातत्याने भाजपचे नेते आहेत जे वोट जिहादबद्दल बोलतात आणि एक गठ्ठा मतदान इकडे गेलंय असं ते सातत्याने सांगत असतात। दुसरीकडे आपण जर बघितलं तर नितेश राणे हे आता हिंदू मोर्चे काढता आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते सभा घेत आहेत आणि तिथनं सुद्धा ते हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती प्रखरपणे मांडतात। दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी सुद्धा वोट जिहादचा मुद्दा उपस्थित केला होता आणि मुंबईमधल्या खास करून ज्या जागांमध्ये एक गठ्ठा मतदान हे उद्धव ठाकरेंना झालं होतं तिथं वोट जिहाद झालं, म्हणजे एक गठ्ठा मतदान ठरवून केलं गेलं असं ते सातत्याने यामध्ये सांगत आलेले आहेत। या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अजितदादांनी आता त्यांची भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि ते आता 10% जागा या मुस्लिमांना देणार आहेत। आता हे देण्यामागे एक वेगळं कारण सुद्धा आहे, कारण अनेक जे मतदारसंघ आहेत त्याच्यावर दादांनी आता दावा करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या मतदारसंघांमधनं ते मुस्लिम बहुल मतदारसंघ असल्यामुळे तिथे मुस्लिम उमेदवार दादा उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आता ते नेमके मतदारसंघ कुठले आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात। तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की दादा आता 10% जरी मुस्लिम उमेदवार उतरवणार असले तरी ज्या मतदारसंघांवर दादा दावा ठोकणार आहेत ते पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे। अजित पवार आता अणुशक्ती नगर जो मुंबईतला मतदारसंघ आहे जिथनं नवाब मलिक निवडून आले आहेत त्याच्यावर दावा करण्याची शक्यता आहे। शिवाजीनगर मतदारसंघ मुंबईतला त्याच्यावर सुद्धा दावा करण्याची शक्यता आहे। कागलचा मतदारसंघ जिथनं हसन मुश्रीफ हे आमदार आहेत त्याच्यावर सुद्धा दावा करण्याची शक्यता आहे। बँड्रा ईस्ट या मतदारसंघावर सुद्धा अजितदादा दावा करण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर कळवा मुंब्रा हा मतदारसंघ असेल, धुळे असेल, भिवंडी असेल, मुंबादेवी हा मतदारसंघ असेल, मालेगाव असेल, बीड असेल, या मतदारसंघांमध्ये अजित पवार त्यांचे उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे। आता आपण ज्या मतदारसंघांचा आढावा घेतला किंवा जी नावं घेतली ती सगळी मतदारसंघ आहेत ते मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत, तिथे मुस्लिमांचा वोट मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे या सगळ्या मतदारसंघांमध्ये अजित पवार आता मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर अजित पवारांच्या पक्षामध्ये अनेक जे मुस्लिम नेते आहेत ते सुद्धा येत आहेत।
झिसान सिद्दकी जे काँग्रेसचे खरं तर आमदार आहेत ते सुद्धा काही काळामध्ये दादांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे, कारण बाबा सिद्दीकी हे त्यांचे जे वडील आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी दादांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि अर्थात त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं होतं. त्यामुळे झिसान सिद्दकी सुद्धा आता विधानसभेच्या तोंडावर हे राष्ट्रवादीमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यांना सुद्धा राष्ट्रवादीकडनं उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरी भाजप ही एक वोट जिहादबद्दल बोलत असली, प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडत असली, तरी सुद्धा दादांनी आता आपण कसे सिक्युलर आहोत हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आपल्या पक्षातले जे 10% उमेदवार असेल त्यांना आता ते मुस्लिम जे उमेदवार आहेत ते 10% उतरवणार आहेत. त्यामुळे अर्थात दादांची आता ही खेळी कशी खरंच कामयाब होते का, त्यांना यामध्ये यश मिळतं का, जे 10% उमेदवार ते देणार आहेत, ज्या मतदारसंघांमध्ये देणार आहेत तिथे खरंच त्यांना ते मतदान मिळतं का मुस्लिमांचं मतदान आहे ते लोकसभेप्रमाणे पुन्हा एकदा विधानसभेला सुद्धा मवियाच्या दिशेने जातं हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. परंतु दादांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता त्यावर भाजपचे नेते असतील किंवा शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे नेते असतील ते नेमकं काय प्रतिक्रिया देतात, ते या सगळ्यावर काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला दादांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं, दादांनी ज्या पद्धतीनं आता 10% जागा देण्याचं जे म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.